ई कॅबिनेट प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याकरता मंत्री परिषदेच्या सगळ्या सदस्यांना म्हणजेच मंत्री आणि सचिवांकरता आयपॅड खरेदी करण्यात येणार आहे। कागद विरहित मंत्रिमंडळ बैठकीकरता राज्य मंत्रिमंडळातील 41 सदस्यांना ॲपल कंपनीचं आयपॅड खरेदी करण्यास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे। 1,16,56,000 रुपये खर्च करून 50 आयपॅड आणि इतर संलग्न साहित्याची खरेदी केली जाणार आहे। सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला। राज्य मंत्रिमंडळाच्या जानेवारी महिन्यात झालेल्या बैठकीमध्ये मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी कागद विरहित अर्थात ई कॅबिनेट बाबत सादरीकरण केलं होतं। त्यानंतर राज्यात ई कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ई कॅबिनेट संकल्पनेनुसार मंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीचे प्रस्ताव आयपॅडद्वारे पाहता येणार आहेत। त्याकरता प्रत्येक मंत्र्याला पासवर्ड दिला जाईल। त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीतील प्रस्तावांची गोपनीयता राखण्यास मदत होणार आहे। आयपॅड तर असलं पाहिजे, मंत्र्यांच्याकडे अपडेट असलं पाहिजेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे। त्यात काही फार खर्च होतो असं मी मानत नाही। आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार आणि आयपॅड मंत्र्यांचा यावर काही फार आता मला तरी गरज वाटत नाही, कारण ही गरज आहे, ही नीड आहे। आता कामाचा निपटारा करण्यासाठी ती दिलीच गेली पाहिजे। कशाला आयपॅड? तुम्हाला आठवत असेल 60 कोटी रुपये एक पान चुकीचं पुस्तकात लावलं म्हणून 60 कोटी रुपये शिक्षण मंत्रालयाने वाया घालवले। असे एकीकडे रेनोव्हेशन, आयपॅड, पुस्तकांमध्ये चुका, याच्यात 100 करोड रुपयाचा टोटल चुराडा होतोय। आणि दुसरीकडे पीएनना पगार नाही, अंगणवाडी आशा वर्करचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यानंतर अनेक कामं पैसे नाही, निधी नाही म्हणून रखडली आहेत। अशी खूप उदाहरणं आहेत। मुलुक महाराष्ट्रामध्ये स्वागत। एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे। मार्च महिन्याचं वेतन फक्त 56% देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। आणि इतकंच नव्हे तर सुरक्षा रक्षकांना केवळ 50%च पगार मिळणार आहे। महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं वेतन भागवण्याकरता दर महिन्याला सुमारे 277 कोटी रुपयांची आवश्यकता असते, पण राज्य सरकारकडून फक्त 272 कोटींचा निधी मिळाल्यानं संकट निर्माण झाले। त्यातच मिळालेल्या निधीपैकी 40 कोटी रुपये थेट एसटी बँकेकडे वळवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळणार आहे। या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणीत आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। फक्त 56% पगार देण्यावरून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। दरवेळी आमचंच वेतन का थकवलं जातं असा सवाल त्यांनी केलाय। लवकरच निर्णय घेऊन उर्वरित वेतन द्या, नाहीतर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। आमची फिक्स तारीख होती पहिली 7 तारीख, पण आता प्रत्येक महिन्याला हाच विषय होत चाललेला आहे की कधी 10 तारीख उजाडते, कधी 15 तारीख कधी उजाडते, कधी 20 तारीखही होती। आता ह्या गोष्टीला आम्ही अक्षरशः सगळे एस टी कर्मचारी कंटाळलो आहे, कारण की प्रत्येकाला एस टीमधल्या सर्व कर्मचाऱ्यांना अतिशय कर्ज आहे। कर्जाशिवाय त्यांना पर्याय नाही। कर्जाचा हप्ता फेडूनसुद्धा त्यांना पगार हातामध्ये येत नाही। आणि त्याच्यामध्ये आता ह्या महिन्यामध्ये 56% फक्त आमच्या हातात पगार दिला आहे। त्याच्यामध्ये घर कसं भागवायचं, EMI कसं जाणार, हे जर का असं चालत असेल तर आम्ही कामगार संघटना तीव्र आंदोलनात तयार आहोत। पहिलं तर आम्ही काल पत्र दिलेलंच आहे, आणि जर ते मागणी मान्य नाही केली तर आम्हाला आंदोलनासारखे फार मोठे पावलं उचलावे लागतील। आणि तेही करून जर शासनाने राहिलेला पगार नाही केला तर काही होऊ शकतं। महाराष्ट्रामध्ये इतके लोक प्रचंड प्रमाणामध्ये चिडलेले आहेत, याची शासनाने दखल घ्यावी असं मला वाटतं। एवढ्या उन्हातानामध्ये रोज 65 लाख जनतेची सेवा करतोय, आणि नेमकं आमच्या पगाराच्या वेळेसच कुठं माशी शिकते हे आम्हाला कळायला मार्ग नाही। पैसे राज्य सरकार एवढ्या भरमसाठ सवलती देते, त्या सवलतीचे मूल्य आम्हाला वेळेवरती आले पाहिजेत, परंतु आमचा पगार काल 56% झाल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड प्रक्षोभ उसळलेला आहे आणि एस टी कर्मचारी प्रचंड संतापलेला आहे। तेव्हा आपल्या माध्यमातून सरकारला माझा इशारा आहे, कधीही काहीही घडू शकतं कर्मचाऱ्यांच्या मनात आलं तर, परंतु ऐन गर्दीच्या हंगामामध्ये सरकारने आमच्या संसाराशी खेळू नये। तेव्हा तातडीनं 100% पगाराचं वाटप केलं पाहिजे।
सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला? काय गरज होती? सरकारला वाटत होतं की आम्ही एस टी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का? म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एस टी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये. कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, ए सीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एस टी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू.